शास्त्रात्री निपुण जेवी रक्षिती प्रतापवान परी कार्य संबंधी दीप्यमान तरसविती लोकाते. जे आपणारे काय असतात म्हणजे पुरुषार्थी माणसं असतात आणि त्यांच्याजवळ काय असतं म्हणजे शस्त्र असतं, पण त्या शस्त्र कसं म्हणजे अगदी त्याला चांगल्या प्रकारची सांभाळ करतात, पण योग्य जर वेळ आली तर योग्य वेळेस मात्र ते बाहेर काढतात. त्याप्रमाणे आपण करूया. तरी प्रथम श्री गुरु मूर्ती प्रत्यक्ष करावी याची हाती माग क्रोध नळाची दुस्तरा होती गोपीचंद येऊ जावा. तर आता काय करावं, आपलं कार्य साधण्याकरता याला गोड घ्यावं, याला गोड बोलावं आणि गोड बोलून काय करावं, याच्याकडून पूर्णपणे आपण याची माहिती काढून घ्यावी. आणि ज्यावेळेस यानं पूर्ण आपल्याला माहिती सांगितली, माहिती सांगितल्यानंतर या गोपीचंद राजाला मारायला वेळ लागणार आहे का? एका क्षणामध्ये त्याला जाळून भस्म करील. ऐसे विचारी शब्द बोधक आणि पारायला स्तब्ध एकीकडे गोपीचंद चरणावरी लोटला. तर अशा प्रकारे मनामध्ये अगदी शीतल चंद्रासारखं हृदय असणाऱ्या गोपीच्या कानिपाताने धरलेला आहे. तेवढ्यामध्ये असणारा तो गोपीचंद राजा नाथाच्या जवळ आला आणि साष्टांग दंडवत त्याच्या पायावर घातला. ज्याप्रमाणे काठी अगदी जमिनीवर टाकावी अशा प्रकारे साष्टांग दंडवत आणि गोपीचंद राजाने टाक केला. उभारायला समोर दृष्टी नम्रोत्तर बोले होती जोडोनी करत फुटी नवनी विनवी तसे. मग काय केलं मला त्या ठिकाणी अगदी त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातला. नंतर उभा राहिला गोपीचंद राजा, दोन्ही हात जोडले आणि हात जोडून असताना गोपीचंद राजा विनवणी करू लागला. तो विनवणी कशी करतो ते पुढला हे महाराजा दैव योगा मजाळशावरी या गंगा ओळलासी कृप ओघा नाथ नाथ नाता करावया. तर असो हे असणाऱ्या योग्या आता या ठिकाणी कशी अवस्था झाली म्हणले, मी एक आळशी होतो, मला आंघोळ करायची म्हणले, या ठिकाणी मला फार कंटाळा येत होता, पण भगवंताने या ठिकाणी माझ्याकडे आळशावर गंगा कशी वळलेली आहे अशा प्रकारे आणि त्या असणाऱ्या कायमनाथाचं स्थळ असताना गोपीचंद राजा करतो. तुम्ही कृपाळू संत सज्जन दया भांडार शांती रत्न ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म ग्रस्ताची कल्पावे. तर असो तुम्ही कसे म्हणजे फार ज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, तुम्हाला आता भूतकाळ वर्तमान काळ सर्व काही तुम्हाला कळत आहे आणि तुम्ही काय जे अज्ञानी लोक आहेत या अज्ञानी लोकांना सज्ञान करण्याचा मार्ग हे तुम्हीच करून या ठिकाणी दाखवतात अशा प्रकारच्या ठिकाणी बोलू लागला. भ्रमी पावला तत्वता षडगुणाशी विषय दमिता सकळ भोगोन या करता मिरवत सा जगा माझी. तर आता एखाद्याला ब्रह्मज्ञान जर या ठिकाणी जर प्राप्त झालं तर ती ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे. आणि जे काय षड विकार आहे, 6 विकार आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर 6 विकार जसे बाहेर निघतात आणि ते 6 विकार बाहेर काढण्याची ताकद हे गुरु आणि तुमच्यामध्ये आहे. आणि जगाच्या विषय तिमिरी ज्ञान दिवटी ते जारी मिरवणी सुख स्थाना परी दाविते झाले महाराज. तर असं या जगामध्ये जे काय तर वाईट आहे आणि वाईटाला तर दूर ढकलण्याचं कार्य आणि सद्मार्गाला लावण्याचं कार्य हे गुरु आणि तुमच्या शिवाय कोणी करू शकत नाही. ऐसे साधक याचकपणे तुम्ही कल्पतरू कल्पना